नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 19. डोंगर चढताना विजयाला सारखं थांबावं लागत होतं. दादा अतिशय संत चालीनं मंद गतीनं पाय ओढीत होते. थोडं अंतर चाललं की त्यांना थांबून विसावा घ्यावा लागायचा. विजया अगदी वैतागून गेली. येऊ नका म्हटलं तरी ते हट्टानं आले होते. या श्रमानं उद्या आजारी नाही पडले म्हणजे मिळवलं. दादांच्या या बालिश वागण्याचा तिला अर्थच कळत नव्हता. लेकीची अशी पाठराखण करायला ती काय कुणाचा हात धरून पळून जाणार आहे? विजयाला या विचाराचं हसू आलं. दादांच्या मनात ती भीती असेल तर ती खोटी कशी म्हणता येईल? उदयच्या हातात आपला हात देण्याचं नक्की नाही का झालं? आज ना उद्या तो पाणीग्रहणाचा कार्यक्रम होणारच आणि दादांच्या आयुष्यातून आपल्याला पळ काढावा लागणार. मग दादा आपली कुठवर पाठराखण करणार? आपण सासरी गेलो तर माघारी दादांची काय अवस्था होईल? नाही नाही, दादांना सोडून नाही जायचं आपण. एखादा दिवस आपण त्यांच्या दृष्टीआड झालो तर त्यांचा जीव कासावीस होतो. आपली लेक त्यांना सदैव डोळ्यांपुढे हवी असते. तिच्याशिवाय जणू त्यांना अस्तित्वच उरत नाही. त्यांना एकटं सोडून गेलो तर एकाकी अवस्थेत हाय खाऊन ते जीव देतील. या जगात त्यांना समजून घेणारी, त्यांची भाषा जाणणारी, त्यांना पूर्णपणे ओळखणारी एकच व्यक्ती आहे, त्यांची लेक. आपण त्यांच्यापासून दूर नाही जायचं, त्यांनाही घेऊन जायचं. आपल्या संसारात त्यांची अडचण होणार नाही. त्यांच्या आशीर्वादाची छायाच नव्हे तर प्रत्यक्ष सहवासाची सावली आपल्याला लाभेल. जीवनाचे चटके लागू देणार नाही. आपण खूप पुढचा विचार करतोय असं वाटून विजयानं तो विचारच सोडून देण्याचा प्रयत्न केला. विचाराची दिशा बदलली, पण विचार बदलला नाही. खरंच आपण विवाह करायचा? आजवर हा प्रश्नच कधी आपली वाट अडवून उत्तराची मागणी करीत उभा ठाकलाच नव्हता. तो आजूबाजूला दिसायचा. कधी हसून मला इशारा करायचा, कधी डोळे मिचकावून चेष्टा करायचा, कधी अजिजीनं उत्तराची भीक मागायचा, पण आपल्याला पुढे जाऊ द्यायचा. त्याच्या अर्जवाकडं, विनवण्याकडं आपण दुर्लक्ष केलं म्हणूनच तो आज आपली वाट अडवून उभा आहे आणि पठाणी पद्धतीनं व्याजासकट मुद्दलाची मागणी करतोय. त्याला काय उत्तर द्यायचं? का आपण या वाटेनंच यायला नको होतं? आपण जानोळीची वाट धरली तेव्हा ती वाट आपल्याला विवाहाकडे नेईलसं वाटलं नव्हतं. आपण वेगळ्याच कारणानं, वेगळ्याच उद्देशानं इथं आलो. तो उद्देश राहिला दूर आणि मध्येच हा फाटा फुटला आणि उदय यादव भेटला. आपण इथं आलो त्याच दिवशी त्याचंही आगमन झालं. तोही एक विशिष्ट हेतू साध्य करण्याच्या विचारानंच आपल्या गावी आला. आपली भेट झाल्यावर मात्र त्यानं म्हणे तो मार्गच सोडून दिला. दोघांच्याही बाबतीत तसं घडावं हा कसला योगायोग का दैवयोग? मात्र त्यामुळं ध्यानी मनी नसताना आपल्या विवाहाचा योग जुळून येतोय. कदाचित नियतीनं ठरवून दिलेल्या संकेतामुळेच आपण आणि उदय वेगवेगळ्या मार्गाने निघूनही एकत्र आलो असू. विवाहाचा निर्णय घाईचा वाटतो का? 2 आठवडे सुद्धा झाले नसतील इथं येऊन. दुसऱ्या दिवशीच उदय भेटला. अनावर ओढीनं दोघंही पुन्हा पुन्हा भेटत राहिलो. विवाहाचा निर्णय पक्का झाला नसला तरी, त्याविषयी उघड बोलणं झालं नसलं तरीही दोघांनाही तीव्रतेनं जाणवले की आपण एकमेकांच्या साठीच आहोत. एकमेकांविषयी पुढच्या आयुष्याच्या प्रवासाला अर्थ नाही. ही साथ आता कायमची. विजया महाद्वारापासून थोड्या अंतरावर जिथून पायऱ्या सुरू होतात तिथं थांबली. दादा थोड्या वेळानं तिथवर आले. पायरीवर बसले. दम भरला होता तो ओसरल्यावर परत उठले. विजयानं फुलांची परडी, पूजा साहित्य एका हातात घेऊन दुसऱ्या हातानं दादांच्या दंडाला धरलं आणि ती त्यांना पायऱ्या चढायला मदत करू लागली. हुतात्मा प्रतापराजेंच्या समाधीजवळ पोचायला त्यांना खूपच वेळ लागला. केवळ एक उपचार नाही कसं म्हणायचं? केली एकदा पूजा तर काय बिघडलं या भावनेनंच विजयानं हे काम पत्करलं होतं. त्या समाधीवर फुलं वाहताना तिच्या मनात त्या समाधीस्थ व्यक्तीबद्दल आदराची भावना नव्हती की तिरस्काराची.
या माणसानं तिच्या आईला व्यभिचाराला प्रवृत्त करून पळवून आणलं होतं. एका गरीब गृहस्थाचा संसार उधळून टाकला होता. एका प्रेमळ पतीचं भावजीवन उद्ध्वस्त केलं होतं. त्याची अब्रू वेशीवर टांगून त्याला जगाच्या चेष्टेचा टिंगलटवाळीचा विषय बनवलं होतं. एका लहान मुलीची आई हिरावून घेतली होती. त्याच्या या अपराधाबद्दल विजयानं त्याला कधीच क्षमा केली नसती. तो जर जिवंत असता तर मृत्यूनं त्याला विजयाच्या आदर तिरस्काराच्या भावनेच्या प्रभाव क्षेत्रापलीकडे नेऊन ठेवल्याने अशा भावना मनात निर्माण होण्याला अर्थ नव्हता. अगदी रित्या मनाने विजया फुलांची ओंजळ त्या दगडी चौथऱ्यावर वाहत होती. दादांना वाटलं असावं ती समाधी एखाद्या महात्म्याची असावी. ते विजयाच्या बाजूला उभे होते. त्याने हात जोडून डोळे मिटले. तोच विजयाचं त्यांच्याकडे लक्ष केलं. नमस्कारासाठी छातीवर जुळलेले हात तिनं धरून खाली सोडले. दादांनी दचकून डोळे उघडले. लेक त्यांना नमस्कार करू नका म्हणून खुणेनं सांगत होती. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. ज्या समाधीची ती स्वतःच पूजा करते आहे त्याला आपण वंदन का करू नये ते त्यांना कसं कळावं. दादांना खूपच थकवा आला होता. जास्त वेळ उभं राहण्याचे त्राण उरले नव्हते. समोरच दारूच्या कोठाराचं सुस्थितीतील संपूर्ण दगडी बांधकामाच्या इमारतीचं प्रवेशद्वार होतं. ते तिकडे वळले. आत थंडगार फरशी होती. बाहेर तर आता वैशाखी ऊन तापू लागलं होतं. दादा फरशीवर लवणले. थोड्या वेळानं विजया त्यांना बोलावण्यासाठी म्हणून आत गेली. तेव्हा ग्लानीमुळे त्यांचे डोळे मिटले होते. त्यांना थोडी विश्रांतीची गरज असल्याचं तिच्या ध्यानात आलं. तिनं त्यांना काही वेळ विसावा घेऊ देण्याचा प्रयत्न घेतला आणि ती बाहेर आली. आता वेळ कसा काढायचा हा प्रश्न तिच्यापुढे होता. ती पुढल्या पूर्व बाजूच्या बुरुजाकडे वळली. पायऱ्या चढून वर गेली. वरती एक चौथरा अलीकडेच बांधला होता. त्यावर ध्वजस्तंभ होता. विजया त्या चौथऱ्यावर चढून उभी राहिली. समोर बघितलं. जानोळीतल्या शुभ्र कमलासम सुंदर असा श्वेत पद्म बंगल्यानं तिचं लक्ष वेधून घेतलं. श्वेत पद्म, ती स्वतःशीच पुटपुटली. त्या शब्दाचा उच्चार करताच एक गोष्ट तिच्या लक्षात आली. तिच्या आईचं नाव कमला होतं. प्रतापराजांच्या विधवा पत्नीचं नाव पद्मिनी राजे होतं आणि बंगल्याचं नाव श्वेत पद्म म्हणजेच शुभ्र कमल. हे नाव काय सुचवतंय? पूर्वाश्रमीची कमला इतक्या भानगडी करूनही शुभ्र कमळासारखीच धवल बिंडाग चारित्र्याची आहे. कमळ कर्दमात निपसतं. चिखलातून जन्मलं तरी ते स्वच्छ सुंदर सतेज असतं, सुगंधी असतं. तसंच ही कमळा व्यभिचाराच्या चिखलातून वर येऊन ही सतशील साध्वी पवित्र आहे. विजयाच्या मनाला ते पटलं नाही. हे कमळ किड्यांनी कुरतडून कुरूप केलं आहे हेच खरं. विजयाला तिथं उभं राहण्याचा कंटाळा आला. उन्हाचा कडाका वाढला होता आणि गड माथ्यावरून वाहणारा वाराही तप्त भासत होता. विजया बुरुज उतरण्यासाठी पायऱ्यांकडे आली. ती पायऱ्या उतरणार तोच समाधी पुढील दृश्यानं ती खिळून उभी राहिली. शुभ्र संगमरवरी पाषाणाने बांधलेल्या त्या समाधीपुढे छत्रीखाली धवल उंची वस्त्र लिहिलेली उंचेली स्त्री हात जोडून पाठमोरी उभी होती. बाजूला दोन खादीचे परीट घडीचे कपडे घातलेले गांधी टोपीवाले इसम आपसात हळू आवाजात बोलत होते. आणखी एक तरुण सुस्वरूप मुलगी इकडे तिकडे भिरभिरत्या नजरेने पाहत होती. तिच्याकडे पाहिल्यावर ती शहरातील कॉलेज कुमारी असणार असंच कुणालाही वाटलं असतं. विजया पायात खिळा ठोकल्यासारखी जागीच निश्चल उभी राहून त्यांच्याकडे टक लावून पाहत होती. ती शुभ्र साडीतली स्त्री पद्मिनी राजेच असाव्यात असा अंदाज मनात येतो न येतो तोच ती मागे वळली. मध्यमवयीन उंच तांबूस गौर कांती, सतेज आणि सुरेख मुद्रा, त्यावर शालीन भाव, खानदानी सौंदर्य, कुलीन स्त्री, चेहऱ्यावर प्रसन्नता लहरत असलेली, ओठांवर किंचित स्मित. पद्मिनी राजेच, आपली जन्मदात्री कमला. 3 वर्षांच्या इवल्याशा मुलीनं आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहिलेल्या आईची आजवर निनिवेच्या अडगळीत पडून असलेली प्रतिमा ठळक स्पष्ट स्वच्छ होऊन मनचक्षुंपुढे आली. त्याला जुळणारीच ही प्रत्यक्ष जिवंत मूर्ती. आता
चेहरा ती थोडी प्रौढ आणि किंचित स्थूल दिसत होती. इतकाच काय तो बदल झालेला. काय करावं? आपण बुरुजाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन त्या निघून गेल्यावर परतावं? आपण मनाची तयारी केली नाही तिला समोरासमोर भेटण्याची. म्हणूनच छातीत जोरजोरानं वेगानं पडणारे ठोके कानात घुमसतायत. घसा सुकलाय, अंगात किंचित कंप भरलाय. त्या तरुण मुलीनं विजयाला बघितलं. तिनं पुढ्यातच उभ्या असलेल्या पद्मिनीराजेनं हळू आवाजात काही सांगून हाताने बुरुजावरल्या विजयाकडे निर्देश केला. पद्मिनीराजेने मान उंचावून वर बघितलं. मायलेकींची दृष्टभेट झाली. विजयाला आता खाली उतरणं भाग होतं. ती बुरुज भिंतींचा एका हातानं आधार घेत सावकाश पायऱ्या उतरू लागली. पद्मिनीराजेंची नजर आपल्यावर रोखली असल्याचं तिला जाणवत होतं, पण त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचं धाडस करवत नव्हतं. आपलं रूप, रंग, चेहरा मोहरा बघून तरीही आपलीच मुलगी असल्याचं त्यांनी ओळखलं असेल का? त्यांच्या मातृहृदयाला तरी निसर्गानं ओळख पटवून दिली असेल का? 2 तपानंतर अवचित आपल्या मुलीला बघून मनात खळबळ माजली असेल का? ती आपण जवळ जाताच उतू जाणाऱ्या मायेनं छातीशी धरून मस्तकावर आसवांचा अभिषेक करील की? विजया पायऱ्या उतरून समाधीजवळ गेली. खादीधारी पुरुष 2 पावलं बाजूला सरून तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. त्या सर्वांच्या मनात आपल्या आणि पद्मिनीराजेंच्या रूपातलं साम्य बघून आश्चर्यभाव निर्माण झाले असणार हे विजयानं ओळखलंच होतं. विजयानं आपल्या भावना अतिशय प्रयासपूर्वक काबूत ठेवून त्या सर्वांना हात जोडून नमस्कार केला. प्रथम नमस्कार अर्थातच आपल्या आईला केला होता. पद्मिनीराजेंनी यांत्रिकपणे प्रतिनमस्कार केला, तरी त्या काहीच न बोलता विजयाला नकशिकांत निरखून पाहत होत्या. कोण आपण? त्या तरुण कॉलेज कन्येनं विचारलं. मी विजया. मी पुण्याची. जानोळीकर इनामदारांच्या बंगल्यातच काही दिवस माझा मुक्काम आहे. म्हणजे हे पूजा साहित्य, ही फुलांची चांदीची परडी तुम्हीच आणली आहे तर? आणि ती पद्मिनीराजेंकडे वळून म्हणाली, माईसाहेब, या हुबेहूब तुमच्यासारख्याच दिसतात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे नाही? पद्मिनीराजेंनी मान हलवली. त्यांच्या कमलमुखावरचे हास्य विझले होते. प्रसन्नता मावळली होती. काळवंडल्या चेहऱ्यानं थिजल्या नजरेनं त्या गप्पच उभ्या होत्या. आता चालायचं ना माईसाहेब? एका खादीधारी कार्यकर्त्यानं नम्र आवाजात निघण्याविषयी सुचवलं. नाव काय म्हणालात? प्रथमच पद्मिनीराजेंनी मंद स्वरात प्रश्न केला. तरीही त्यांच्या आवाजातला कंप विजयाला जाणवला. विजया. त्यांच्या डोळ्यांकडे पाहण्याचं टाळून त्यांच्या सौभाग्यहीन पांढऱ्या कपाळाकडे बघत ती उत्तरली. त्यांचं सौंदर्यच इतकं प्रभावी होतं की कुमकुमहीन कपाळीचं वैधव्य प्रथम दर्शनी तरी जाणवत नव्हतं. संपूर्ण नाव सांगा, त्यांनी मृदू आवाजात फरमावलं. मला वाटतं त्याची काही आवश्यकता नाही. विजयानं आता स्वतःवर पूर्ण ताबा ठेवण्यात यश मिळवलं होतं. हे हो काय विजयाबाई, संपूर्ण नाव सांगण्यात कसली अडचण आली आहे? तुम्ही ओळखलात ना आमदार माईसाहेबांना? तुम्ही ज्या बंगल्यात उतरलात तो या पद्मिनीराजेंचाच. ती तरुण मुलगी माईसाहेबांची ओळख करून देऊ लागली. तुमची इच्छा नसेल तर नका सांगू. तुम्ही पुण्याच्या की पुण्याजवळच्या एखाद्या खेड्यातल्या? माईसाहेब, मी बोलू शकत असले आणि मला ऐकताही येत असलं तरी काही गोष्टींच्या बाबतीत मी मुकी आणि बहिरीच राहावं अशी माझ्या वडिलांची शिकवण आहे मला. कमाल आहे बाई तुमची. आपली ओळख लपवायला तुम्ही CID खात्यात वगैरे नोकरीला आहात की काय? त्या कॉलेज कन्याला विजयाचं बोलणं भलतंच चमत्कारिक वाटत होतं. माईसाहेब, या बाईंनाही बंगल्यावरच यायचं आहे नव्हे? मग त्यांनाही जीपमधून नेऊ की? जाता जाता बोला म्हणे. ऊन फारच तापायला लागले म्हणून म्हटलं. ठीक आहे, चला. तुम्हीही चला.
माईसाहेबांनी विजयाला उद्देशून सांगितलं. हेमलता, तू ती परडी पूजा साहित्य घे. चला रावजी. मी आपल्याबरोबर येऊ शकत नाही माईसाहेब. मी एकटीच नाही. आणखी कोण आहेत तुमच्याबरोबर? माईसाहेबांनी परत थांबून विचारलं. दादा, माझे वडील. क्षणभर माईसाहेब मनातल्या मनात शब्द चाचपडत गप्प उभ्या. तुमचे वडील कुठे आहेत? त्या दारूच्या कोठारात विश्रांती घेत आहेत. अहो, मग त्यांनाही बोलावून घ्या ना. आपण सगळे जीपमधून जाऊ. हेमलता म्हणाली. तुम्हाला त्यांची कंपनी आवडणार नाही कदाचित. तुम्ही चला, आम्ही येतो चालत. असं काय करता विजयाबाई? त्यांची कंपनी न आवडायला काय झालं? ठीक आहे, तुमचा आग्रहच असेल तर बोलावते त्यांना. विजया दारूच्या कोठारात गेली. दादा अजूनही शांत गाढ झोपेतच होते. छातीशी पाय ओढून घेऊन अंगाचं मुटकुळं करून ते डाव्या कुशीवर झोपले होते. विजयाच्या आग्रहामुळे जानोळीत आल्यापासून 2 दिवसाआड ते दाढी करीत असले आणि स्वच्छ परीटघडीचे पण साधे कपडे वापरत असले तरी हडकुळेपणा आणि खप्पड चेहरा यामुळं त्यांचं ध्यान केविलवानच दिसत होतं. विजयानं त्यांना हलवून जागं केलं. उठून बसायला, उभं राहायला मदत केली. इतक्या वर्षानंतर आपल्या पत्नीला बघून दादांची अवस्था काय होईल, ते कसं वागतील याचा अंदाज तिला बांधता येत नव्हता. काही अकल्पित धक्कादायक घडेल, आपल्यावर चमत्कारिक प्रसंग ओढवेल याची विजयाला काळजी वाटत होती. पण आज ना उद्या दोघं पती पत्नी समोरासमोर येणार हे निश्चित होतं. ते टाळण्याचाही हेतू नव्हता. उलट ते घडावं म्हणून तर त्यांनी इथवरचा प्रवास केला होता. ती भेट या धर्मगडावरच घडत असेल तर घडू देणंच इष्ट होतं. प्रतापराजेंच्या समाधीपुढे ही भेट घडण्याला काही अनाकलनीय अर्थ होता. विजयानं दादांच्या एका हाताला धरून हळूहळू चालवत त्यांना बाहेर आणलं. माईसाहेब, हेमलता दोघं खादीधारी कार्यकर्ते उभे होते. त्यांच्याजवळ ती पोहोचली आणि दादांचा हात सोडून ती त्यांच्याकडे आणि माईसाहेबांच्याकडे आळीपाळीने पाहत उभी राहिली. क्षणभर नवरा बायको एकमेकांकडे बघत राहिले. नमस्कार हो. हेमलतानं नमस्कार केला पण दादाने तिच्याकडे पाहिलंच नाही. माझे दादा मुके आणि बहिरे आहेत, विजयानं हेमलताला सांगितलं. ओह गॉड, हाऊ पिटिएबल. हेमलता चुकचुकली. आपली सहानुभूती दर्शवण्यासाठी तिने विजयाच्या खांद्यावर हात ठेवला. थँक्यू हेमलता, थँक्यू व्हेरी मच. पिटिएबल हा शब्द मला आवडला नाही, पण तुमच्या मनाचा मोठेपणा मी समजू शकते. जवळची माणसं सुद्धा अशा दुर्दैवी माणसांशी निर्दयपणे वागतात. तुम्ही मात्र आमच्या कुणीही नसून दादांच्या दुर्दैवाबद्दल हळहळ व्यक्त केली. आपण निघूयात आता, माईसाहेब बोलल्या. लगबगीनं महारद्वाराच्या दिशेनं चालू लागल्या. विजयाला मासाहेबांची प्रतिक्रिया, त्यांच्या चेहऱ्यावर भाव पाहताच आले नाहीत. खादीधारी कार्यकर्ते माईसाहेबांच्या बरोबर चालत होते. थोडे अंतर राखून विजया आणि दादा त्यांच्याबरोबर हेमलता हळूहळू चालत होती. मी सुद्धा पुण्यालाच असते विजयाबाई. डेक्कनवर बंगला आहे आमचा. SP ला BA केलं आहे मी गेल्या वर्षीच. शंभूराजेंनी तुमच्याविषयी सांगितलं आहे मला. पण हो, ते पुण्यालाच गेलेत सकाळी. तुम्हीच तार करून त्यांना बोलवल्याचं म्हणत होते. ते खरे हो, पण मासाहेब आल्या आणि सुट्टीतले 4 दिवस जानोळीतच घालवले पाहिजेत म्हणून त्यांनी अप्पांच्याकडे आग्रह धरला. आले मग इकडे. जयसिंगनगर स्टेशनवरून जानोळीला फोन करून जीप मागवून घेतली. ड्रायव्हरनं आम्हाला सांगितलं आधीच्या गाडीनं शंभूराजे पुण्याला गेले म्हणून. असा घोटाळा झाला बघा. तुम्ही बंगल्यावर गेला होता ना? हो ना, पण मासाहेब म्हणाल्या प्रथम समाधीवर फुल वाहून येऊ, मग विश्रांती घेऊ. त्यामुळे लगेच इकडे आलो आम्ही. माईसाहेबांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याची पेपरला बातमी होती. मग काय झालं म्हणे? विजयानं बोलायला काहीतरी विषय हवा म्हणून विचारला. आमचे आप्पाच तसा प्रयत्न करत होते. तुम्ही ओळखता ना त्यांना? महसूल मंत्री आहेत ते.
म्हणजे दादासाहेब देशमुख ना? मी नाव ऐकून आहे त्यांचं. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यानंतर त्यांनाच मानाचं स्थान आहे असं म्हणतात. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं ना? म्हणजे तुम्ही गेल्या 4-5 दिवसात पेपर वाचला दिसत नाही? रेडिओवर सुद्धा बातम्या ऐकल्या नाहीत की काय? या जाणवलीत आल्यापासून म्हणजे गेल्या 10-12 दिवसात रेडिओही ऐकला नाही आणि पेपरही पाहिला नाही. ग्रेट आहात बाई तुम्ही. मला राजकारणात रस नाही, पण दररोज पेपर चाळल्याशिवाय आणि सकाळ संध्याकाळ रेडिओवर बातम्या ऐकल्याशिवाय चैनच पडत नाही मला. मला आपलं वाटतं एखाद्या दिवशी आपण पेपर नाही वाचला किंवा रेडिओ नाही ऐकला आणि नेमकं त्याच दिवशी 3रं जागतिक महायुद्ध सुरू झाल्याची बातमी असली तर काय घ्या? हेमलता खळाळून हसत म्हणाली, तुम्ही महायुद्धाची खूपच धास्ती घेतलेली दिसते. धास्ती नव्हे, मला त्याची ओढच लागली आहे म्हणा ना. केव्हा एकदा महायुद्ध सुरू होतंय आणि काहीतरी थ्रिलिंग आणि एक्सायटिंग ऐकायला, बघायला आणि अनुभवायला मिळते असं झालंय मला. मी अगदी आतुरतेनं वाट बघते आहे म्हणा ना. अजब आहे बाई. खरं सांगा विजयाबाई, आपण जिवंत माणसं आहोत असं वाटायला लावण्यासारखं काही घडतं का आपल्या आयुष्यात? अत्यंत आळणी, निरस, कंटाळवाणं झालं आहे आपलं जगणं. आय कांट बेअर धिस बोर्डम. रोजचं तेच आकुरीतलं जगणं मला वाईट इंटरेस्टिंग नाही वाटत. स्वातंत्र्यपूर्व काळातली पिढी खरंच भाग्यवान म्हटली पाहिजे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतलेल्या, हौतात्म्य स्वीकारलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या चित्तथरारक सत्यकथा ऐकताना अंगावर कसे रोमांच उभे राहतात. आपणही असं काहीतरी भव्य दिव्य करावं असं वाटू लागतं. पण स्वातंत्र्य मिळवून गेल्या पिढीनं आमचा थ्रिलिंग लाईफ जगण्याचा चान्सच हिरावून घेतला. आमचे आप्पासुद्धा होते त्या आंदोलनात. प्रतापराजे आणि आप्पा काही दिवस एकत्रित पुणे भूमिगत चळवळ चालवत होते. प्रतापराजेंनी या धर्मगडावर कसं हौतात्म्य पत्करलं ते ठाऊक आहे ना तुम्हाला? अय्या, विसरलेच मी. अहो, मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आता प्रश्नच उरला नाही. कारण आपली विधानसभाच बरखास्त झाली आहे आणि आता मध्यावधी निवडणुका होत आहेत. रिअली सो? विजय आश्चर्यानं उद्गारली. बातमी खरंच महत्त्वाची होती आणि एवढी मोठी बातमी आपल्याला कळू नये याचं तिला आश्चर्य वाटलं. इथं आल्यापासून उदयच्या प्रेमानं झपाटून टाकल्यानं बाहेरच्या जगाला ती विसरूनच गेली होती. जाणवलीकरांच्या बंगल्यात हा विषय कुणी काढू नये ही गोष्ट आश्चर्यकारक म्हटली पाहिजे. मग आता पुढे काय? तिनं परत विचारलं. पुढे काय? परत निवडणुका होणार. माईसाहेबांना तिकीट मिळतच आहे. त्या निवडून येणार. काँग्रेस पक्ष सत्तेवरून हलण्याची काही शक्यता नाहीच. त्यामुळं त्यांचं मंत्रिमंडळच अधिकार ग्रहण करणार. त्यात माईसाहेबांच्याकडे महत्त्वाचं खातं देण्यात येणार. त्या कॅबिनेट मंत्री होणार एकदम. कारण काय ठाऊक आहे? विजयानं नकारार्थी मान हलवली. कारण आमचे आप्पाच मुख्यमंत्री होणार. छान, आनंदाची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगते ते ध्यानात ठेवा विजयाबाई. एक दिवस माईसाहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार. आप्पांचंच मत आहे हे. बहुजन समाजातली कर्तबगार, बुद्धिवान, धडाडीची आणि शुद्ध चारित्र्याची ही स्त्री मुख्यमंत्री होण्यासाठी जन्मलेली आहे. भाग्यवान आहेत माईसाहेब. दैवानं त्यांचं सौभाग्य हिरावून नेलं, पण त्या जिद्दीनं हुशारीनं लढत राहिल्या आणि त्यांनी भाग्यश्रीला खेचून आणली विजयाबाई. कौतुकाची बाब आहे खरी. अहो, पण माझीच बडबड चालली आहे. तुम्ही काहीच सांगितलं नाही स्वतःविषयी. मग विजयानं हेमलताला आपण कुठे शिकलो, नोकरीला कुठे आहोत, पुण्यात कुठे राहतो वगैरे माहिती सांगितली. शेवटी हेमलतेनं तिला विचारलं, पण तुम्ही जाणवळीला कशा काय आलात ते सांगितलं नाहीत. मला थोडाफार चित्रकलेचा नाद आहे. माझ्या एका मैत्रिणीनं इथला परिसर फारच सुंदर असल्याचं सांगितलं म्हणून मी आपले आले इकडे. विजयानं नेहमीची थाप ठोकली. सर्वजण डोंगर पायथ्याशी जीप उभी होती तिथे पोचले. सगळे दाटीवाटीनं बसले. माईसाहेब, तुम्ही इम्पाला घ्या ना एखादी. ही जीप काय म्हणून वापरता? हेमलतेनं हसत शेरा मारला. ही जीप मला इथल्या जनतेनं भेट म्हणून दिली आहे हेमलता. त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे ही. माझी ऐपत इम्पाला घेण्याची असली तरी ज्यांचं प्रतिनिधित्व मी करते त्यांच्या प्रेमाची प्रतारणा करू इच्छित नाही मी.
माईसाहेब गंभीरपणे बोलल्या. जीपनं जानोळीकडे तोंड केलं आणि ती धुळा उडवीत वेगानं धावू लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.